नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची ते नाम आता. या श्लोकात रामनामाचे महत्त्व विशद करताना समर्थांनी पुन्हा भगवान शंकरांचेच उदाहरण दिले आहे. भगवान शंकरांना महादेव किंवा देवाधिदेव असेही म्हणतात. इतर सर्व देवांमध्ये महादेवाचे स्थान उच्च आहे, म्हणूनच तर त्यांना महादेव असे म्हटले जाते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये ठसण्यासाठी समर्थ पुन्हा पुन्हा महादेवाचेच उदाहरण घेऊन नाममहिमा आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात की शंकराची एवढी शक्ती आहे की त्यांना जर राग आला तर ते तिन्ही लोक म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ एकाच वेळेस भस्म करू शकतील. यासाठी त्यांना तिसऱ्या डोळ्याचे वरदान आहे. तिसरा डोळा जर शंकरजींनी उघडला तर त्या तेजाने तिन्ही लोक जळून जाऊ शकतात. असे हे सामर्थ्यशाली शंकरजी सुद्धा रामनामाचा आश्रय घेतात. जेव्हा शंकरजींनी हलाहल पचवले तेव्हा त्यांचा प्रचंड दाह सुरू झाला. खरं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्यांच्या अंगात तीनही लोक भस्म करण्याची शक्ती आहे असे शंकरजी सुद्धा त्या दाहामुळे अस्वस्थ झाले. त्यासाठी त्यांनी डोक्यावर शीतल चंद्र धारण केला. त्यानंतर थंड अशी गंगा नदी जटेत धारण केली, परंतु तरी सुद्धा त्यांचा दाह थांबेना. मग त्यांनी रामनामाचा धावा सुरू केला. तेव्हा प्रत्यक्ष भगवंताने कृपादृष्टी करून त्यांचा दाह थांबविला. म्हणजेच शंकरजींच्यासाठी सुद्धा रामनाम श्रेष्ठ ठरले व त्यामुळेच ते शांत झाले. भगवान शंकरांबरोबरच पार्वतीला देखील ही गोष्ट माहीत आहे. ती सुद्धा आदिमाता आहे. चराचर विश्वाचे मातृत्व पार्वतीकडे आहे, म्हणून तिला जगन्माता असे म्हणतात. ती पार्वती माता सुद्धा अत्यंत आदराने, श्रद्धेने व विश्वासाने भगवंताचे नाव घेते. एक जपानी लोककथा आहे. एका सामुराईचा म्हणजे क्षत्रिय वीर पुरुषाचा विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस इकडे तिकडे फिरून तो आपल्या सुंदर तरुण नववधूला घेऊन आपल्या गावी यायला निघाला. खाडीतून होडीत बसून गावाकडे जाताना प्रचंड वादळ झाले. होडी डगमगू लागली. पत्नी घाबरली. तिला वाटले आता आपण काही वाचू शकणार नाही. हा योद्धा मात्र शांत व स्वस्थचित्त होता. तिला आश्चर्य वाटले. तिने त्याला विचारले, तुम्हाला भीती नाही वाटत का? तो म्हणाला, नाही. तिने कारण विचारले. त्याने उत्तर देण्याऐवजी आपली बंदूक काढली व तिचे टोक तिच्या मानेवर ठेवले. ते पाहून पत्नीला हसू आले. त्या योद्ध्याने विचारले, मी तुझ्या मानेवर बंदूक रोखली आहे. कोणत्याही क्षणी तुझा मृत्यू ओढवू शकतो आणि तरीही तू हसते आहेस. तिने उत्तर दिले की तुम्ही माझे पती आहात. तुमचे माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा तुम्ही मला ठार कसे मारणार? तेवढा विश्वास आहे माझा, म्हणूनच तर मला हसू आले. योद्धा म्हणाला, हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण सारी परमेश्वराची लेकरे आहोत. त्याने आपल्याला निर्माण केले, तशा या अकराळ विकराळ लाटा देखील त्यानेच निर्माण केल्या. तारणाराही तोच व मारणाराही तोच आहे. तेव्हा तो आपले अहित करणारच नाही असा विश्वास मला आहे, म्हणूनच मी स्वस्थचित्त आहे. असा विश्वास आपल्या सर्वांचा त्या भगवंतावर असला पाहिजे. देवाधिदेव महादेव व जगन्माता पार्वतीला सुद्धा रामनामाचा महिमा कळलेला आहे. त्यामुळेच समर्थ सुद्धा आपल्याला पटवून देत आहेत की आपण सुद्धा तेच नाम घ्यायला हवे. मुखातून रामनाम घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपला उद्धार होऊ शकतो. यासाठी पूर्ण श्रद्धेने व भावयुक्त भक्तीने नामस्मरण करीत राहावे. परमेश्वर आपला उद्धार करेलच असा विश्वास आपण बाळगला पाहिजे. समर्थही आपल्याला भगवान शंकराचे उदाहरण देऊन हेच पटवून सांगतायत. जय जय रघुवीर समर्थ.